नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल श्री गणेश कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या इयत्ता 12वी वर्गाच्या अकाउंट्स विषयाचा सिलेबस डिटेलमध्ये समजून घेतलेला होता. त्याचबरोबर 12वीच्या अकाउंट्स विषयाची बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या फर्स्ट टॉपिकला सुरुवात करतोय. या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता या टॉपिकमध्ये आपल्याला पार्टनरशिपची ओळख करून घ्यायची आहे. त्याचबरोबर या पार्टनरशिपचं फायनल अकाउंट कसं बनवलं जातं हे शिकायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पार्टनरशिपची ओळख करून घ्यायची आहे. ही ओळख आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की आपले पहिले जे 6 टॉपिक्स आहे त्यातील सेकंड टॉपिक सोडला तर सर्व टॉपिक जे आहे ते पार्टनरशिपशी रिलेटेड आहे. त्यामुळे पार्टनरशिप काय असतं आपल्याला हे डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण या पार्टनरशिपचं मिनिंग बघूया. आता पार्टनरशिप म्हणजे काय असतं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. पार्टनरशिप म्हणजे या ठिकाणी जेव्हा कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येतात, एखादा व्यवसाय सुरू करतात, झालेला प्रॉफिट लॉस तो आपापसामध्ये शेअर करतात. म्हणजे आपण सांगताना काय सांगतो की कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र आल्या पाहिजे. आता या ठिकाणी जर आपण मिनिंग बघितलं त्याचं, तर पार्टनरशिपचं जे मिनिंग आहे, पार्टनरशिप इज अन असोसिएशन. त्यांनी काय सांगितलं, ही असोसिएशन म्हणजे संघटना आहे, ग्रुप आहे. असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन, म्हणजे कमीत कमी 2 लोक त्या ठिकाणी एकत्र आले पाहिजे. 2 किंवा अधिक लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी ते कॅरी करतात, कॅरी ऑन अ बिझनेस, एखादा व्यवसाय चालवतात आणि त्यातून होणारा जो काही प्रॉफिट लॉस असेल तो आपापसामध्ये शेअर करतात. या ठिकाणी पार्टनरशिपचं मिनिंग आपल्याला ऍटलिस्ट माहिती आहे सगळ्यांना की पार्टनरशिप म्हणल्यावर कमीत कमी 2 लोक या ठिकाणी एकत्र आले पाहिजे. मग या ठिकाणी 2 लोक एकत्र येतील, कमीत कमी 2 लोक, ते एखादा व्यवसाय रन करतील, त्यातनं होणारा प्रॉफिट लॉस ते आपापसामध्ये शेअर करतील. आता या ठिकाणी परीक्षेमध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारला जातो की मिनिमम किती पार्टनर्स रिक्वायर्ड असतात पार्टनरशिप फर्म सुरू करण्यासाठी, फॉर्म करण्यासाठी. तर त्या ठिकाणी मिनिमम 2 पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. आपल्याला कमीत कमी 2 व्यक्तींची गरज असते, मिनिमम 2 पार्टनर. या ठिकाणी बघा, एक व्यक्ती तर काय पार्टनरशिप फर्म सुरू करू शकत नाही, कमीत कमी 2 व्यक्तींची त्या ठिकाणी गरज असणार आहे. तर मिनिंग आपल्याला कळलं. यानंतर आपण डेफिनेशन बघू. तर डेफिनेशन जी आहे ती आपल्याला सांगितली की इंडियन पार्टनरशिप ऍक्ट जो आहे, आता हे पण आपल्याला माहिती पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा पण प्रश्न विचारला जातो, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट कधीचा आहे, तर तो कधीचा आहे 1932. मग इंडियन पार्टनरशिप ऍक्ट जो आहे 1932 चा, त्याच्या सेक्शन 4 मध्ये त्यांनी सांगितलंय की इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स. हा अशा लोकांमधील संबंध आहे हु हॅव अग्रीड, जे तयार आहे कशासाठी, टू शेअर द प्रॉफिट ऑफ अ बिझनेस. बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट होणार आहे तो शेअर करण्यासाठी. आता हे महत्वाची लाईन पुढची बघा, कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. म्हणजे तो जो व्यवसाय आहे हे सर्वजण चालवतात किंवा सर्वांच्या वतीने एक जण असो किंवा काही जण चालवतात. म्हणजे या जो बिझनेसचा प्रकार आहे या ठिकाणी कमीत कमी 2 लोक एकत्र आले पाहिजे. ते 2 लोक एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात, व्यवसाय रन करतात, त्यातनं होणारा प्रॉफिट लॉस ते आपापसामध्ये शेअर करतात. तर या व्यवसायाच्या प्रकाराला आपण पार्टनरशिप असं म्हणत असतो. ठीक आहे. यानंतर आता पुढचा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे मुलांना. हे बघा, आता हे जे घेतले आपण आता यामध्ये मिनिंग आणि डेफिनेशन मध्ये तुम्हाला महत्वाचे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारू शकतात ऑब्जेक्टिव्ह मध्ये. का मिनिमम किती पार्टनर्स रिक्वायर्ड आहे, तर कमीत कमी 2 लोकांची गरज आहे. आता जास्तीत जास्त किती आपण हे पुढे सांगणार ते फीचर्स मध्ये. मग कमीत कमी 2 लोकांची गरज असते, हा एक प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जातो. किंवा हा पण विचारू शकता की इंडियन पार्टनरशिप ऍक्ट कधीचा आहे, तो 1932 चा आहे. याची जी डेफिनेशन आहे ती सेक्शन 4 मध्ये डिफाईन केलेली आहे. यानंतर पुढे आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या, मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन जे फॉर्म होतात, जे तयार होतात, तर ते फीचर्स वरती होतात. म्हणजे जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन जे आहे ना, तर ते तुम्हाला फीचर्स वरतीच विचारले जातात. त्यामुळे फीचर्स आपण एकदम छानपैकी समजून घेऊ. जे आपलं पहिलं फीचर आहे ते आहे अग्रीमेंट. हे बघा, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ अग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. म्हणजे पार्टनरशिप फर्मची स्थापनाच करारातनं होत असते. आता ही जी अग्रीमेंट आहे पार्टनर्स मधली, ही रिटर्न पण असू शकते आणि ओरल पण असू शकते. म्हणजे भागीदारांमधला जो करार आहे, म्हणजे अग्रीमेंट जी आहे ती रिटर्न पण म्हणजे लेखी पण असू शकते किंवा तोंडी पण असू शकते. म्हणजे असं कंपल्सरी नाहीये का रिटर्नच पाहिजे. परंतु आपल्याला माहिती आहे की जर तोंडी करार झाला असेल, म्हणजे ओरल अग्रीमेंट झाला असेल, तर त्याचा काही प्रूफ किंवा एव्हिडन्स राहत नाही. त्यामुळे रिटर्न अग्रीमेंट असेल तर फ्युचरमध्ये पार्टनर्समध्ये डिस्प्यूट्स म्हणजे वादविवाद होत नाही. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी भविष्यात होणारे वादविवाद अग्रीमेंट रिटर्न असणं कधीही चांगलं असतं. आणि जे रिटर्न अग्रीमेंट असतं मुलांना त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. जे रिटर्न अग्रीमेंट असतं त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. आता याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कसा बनतो ते लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कसा बनतो की अग्रीमेंट कसं पाहिजे, म्हणून रिटर्न पाहिजे का ओरल. आपल्याला वाटतं की रिटर्नच पाहिजे. हो, चांगलं असतं रिटर्न अग्रीमेंट असणं, पण अग्रीमेंट रिटर्न पण चालतं आणि ओरल पण. असं कंपल्सरी नाही रिटर्नच पाहिजे म्हणून.
मग लक्षात घ्यायचं अग्रीमेंट कसं पाहिजे, रिटर्न पण चालेल, ओरल पण चालेल. पण चला रिटर्न अग्रीमेंट बेटर असतं फ्युचरमध्ये त्यांचे काही डिस्प्यूट्स होऊ नये, वादविवाद होणे म्हणून. आणि जो काही रिटर्न अग्रीमेंट आहे, आता हे महत्वाचं आहे आपल्याला, हे जे रिटर्न अग्रीमेंट आहे ना, याला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. आता पार्टनरशिप डीड काय आपल्याला पुढे जाऊन शिकायचंच आहे, पण लक्षात घ्या पार्टनर्स मधलं जे रिटर्न अग्रीमेंट आहे, जो लेखी करार असतो, त्याला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. आणि यावर क्वेश्चन 100% विचारला जातो. त्यामुळे आत्ताच लक्षात ठेवा, तर हा क्वेश्चन आला पार्टनरशिप डीड म्हणजे काय, पार्टनर्स मधलं जे रिटर्न अग्रीमेंट आहे त्याला पार्टनरशिप डीड म्हणतात. ओरल असेल तर त्याला डीड ने म्हणता येणार. डीड होण्यासाठी म्हणजे पार्टनरशिप डीड आपण ज्याला म्हणू, ते अग्रीमेंट रिटर्नच पाहिजे कंपल्सरी. चला आता पहिलं फीचर जे आपलं ते क्लिअर झालेलं आहे. अग्रीमेंट रिटर्न पण चालेल, ओरल पण चालेल. रिटर्न बेटर असतं, पण जे रिटर्न अग्रीमेंट आहे त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. यानंतर सेकंड फीचर जे आहे ते नंबर ऑफ पार्टनर्स. याच्यावर पण खूप साऱ्या वेळेस बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे का नंबर ऑफ पार्टनर्स किती रिक्वायर्ड, म्हणजे पार्टनरशिप फर्म सुरू करण्यासाठी कमीत कमी किती व्यक्ती लागतात किंवा जास्तीत जास्त किती व्यक्ती तुम्ही घेऊ शकता. तर पार्टनरशिप फर्म आपल्याला फॉर्म करायचे, स्थापन करायचे असेल तर ऍटलिस्ट मिनिमम 2 व्यक्तींची गरज असते. मिनिमम 2 पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. कमीत कमी 2 लोकांची गरज आहे. आणि जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी मॅक्झिमम आपण 50 पार्टनर्स म्हणजे 50 व्यक्ती त्या ठिकाणी घेऊ शकतो ऍज अ पार्टनर म्हणून. 50 पेक्षा जास्त आपल्याला घेता येणार नाही. पूर्वी ते 20च असायचं, पण कंपनी ऍक्ट 2013 नुसार त्या ठिकाणी काय झालं की पार्टनरची संख्या 20 वरनं 50 वर त्या ठिकाणी नेलेली आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही लक्षात काय ठेवायचं की नंबर ऑफ पार्टनर्स मिनिमम 2 पाहिजे आणि मॅक्झिमम 50. मग पहिले जे 2 फीचर्स आपण बघितले, अग्रीमेंट आणि नंबर ऑफ पार्टनर्स, याच्यावरती खूप साऱ्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारतात. त्यामुळे तुम्ही क्लिअर ठेवा, अग्रीमेंट रिटर्न पण चालेल, ओरल पण चालेल. आणि डीड म्हणजे काय असतं, रिटर्न अग्रीमेंट. नंबर ऑफ पार्टनर्स मिनिमम 2 पाहिजे आणि मॅक्झिमम 50 पाहिजे. यानंतर थर्ड फीचर जे आहे ते आहे लॉफुल बिझनेस. थोडक्यात पार्टनरशिप फर्म मध्ये जो काही बिझनेस करणार आहे, म्हणजे कमीत कमी 2 लोक एकत्र येणार आहे, जो काही व्यवसाय ते रन करणार आहे तो लॉफुल पाहिजे, लिगल पाहिजे. जर इलिगल बिझनेस करत असतील तर ते त्या ठिकाणी म्हणजे पार्टनरशिप थ्रू ते इलिगल कुठलाही बिझनेस करू शकत नाही. ज्याला कायद्याने परवानगी नाही असा व्यवसाय ते पार्टनरशिप फर्म मधून करू शकत नाही. म्हणजे 2 व्यक्ती एकत्र आले आणि त्यांना वाटलं आपण एखादा जुगारचा व्यवसाय सुरू करू, असं काही करता येत नाही. ज्याला कायद्याने परवानगी दिलेली, परमिशन दिलेली, असेच व्यवसाय आपण पार्टनरशिपच्या अंडर करू शकतो. त्याला आपण म्हणतो की लॉफुल बिझनेस. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह मध्ये याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो ते लक्षात घ्या की पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी कसा असला पाहिजे, लॉफुलच असला पाहिजे. ज्याला कायद्याने परवानगी दिली असाच व्यवसाय तुम्ही करू शकता. त्यानंतर फोर्थ फीचर जे आहे ते आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. हे फीचर खूप महत्वाचे मुलांना, कारण की याचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवताना पण आपल्याला याची खूप मदत होत असते. ते काय म्हणतात की शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. आता पार्टनर्स हे बघा, ज्यावेळेस 2 व्यक्ती एकत्र आले एखाद्या व्यवसाय ते करतात, त्यातनं होणारा काय प्रॉफिट असेल किंवा लॉस पण होऊ शकतो, तो पार्ट अँड पार्सल ऑफ बिझनेस आहे. मग प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या, तो आपापसामध्ये त्यांना शेअर करावा लागतो. मग ते शेअरिंग जे होणार आहे, शेअरिंग कसं होणार आहे, शेअरिंग त्यांच्या अग्रीमेंट प्रमाणे होणार आहे. म्हणजे त्यांचा जो करार ठरलेला आहे, भले तो तोंडी असेल किंवा लेखी असेल, त्या कराराप्रमाणे त्या ठिकाणी त्या प्रॉफिटचं किंवा लॉसचं शेअरिंग होणार आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ज्यावेळेस तुम्हाला रेशो बद्दल कुठं काही सांगणार नाही, म्हणजेच पार्टनरशिप डीड मध्ये अग्रीमेंट मध्ये रेशो बद्दल काही ठरलेलं नाही, अशा वेळेस तो रेशो कसा घ्यावा लागेल, तुम्हाला इक्वल घ्यावा लागेल. ही पार्टनरशिपची प्रोव्हिजन आहे, पुढे जाऊन आपल्याला शिकायचं नंतर. पण लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉसेसचं शेअरिंग कसं असतं, ऍज पर अग्रीमेंट प्रमाणे असतं. आणि अग्रीमेंट मध्ये काही सांगितलेलं नसेल त्याला आपण डीड सायलंट असणं असं म्हणतो. मग अग्रीमेंट मध्ये काही तसं ठरलेलं नसेल तर अशा वेळेस रेशो कसा घ्यायचा, शेअरिंग त्यांचं इक्वल पाहिजे. अशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना याची मदत होते, लक्षात घ्या. रेशो जर काही सांगितलं नाही कुठं तर तो इक्वलच राहील त्यांचा. यानंतर 5वं फीचर जे आहे ते आहे अनलिमिटेड लायबिलिटी म्हणून. आता अनलिमिटेडचा अर्थ आपल्याला कळतो, अमर्यादित. अनलिमिटेड म्हणजे लिमिटेड नाहीये. कुठपर्यंत लिमिटेड नाही, त्यांच्या बिझनेस पर्यंत लिमिटेड नाहीये. म्हणजेच बिझनेसच्या लायबिलिटीज, बिझनेसचे कर्ज फेडताना जर बिझनेसचे असेट सफिशियंट नसतील, पुरेसे नसतील, म्हणजे बिझनेसवर इतके कर्ज झालेले आहे, बिझनेसच्या सगळ्या असेट्स विकूनही ते कर्ज फेडता येत नाही आपल्याला, तर त्या पार्टनर्सला त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी विकून ते कर्ज फेडावं लागतं. म्हणजे त्यांची लायबिलिटी त्यांच्या बिझनेस पुरती मर्यादित नाहीये, त्याला म्हणतो आपण अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे फक्त बिझनेस पुरती मर्यादित नाहीये. इथं इम्पॉर्टंट काय, पार्टनर्सला बिझनेसच्या लायबिलिटी जर पेड करताना बिझनेसच्या असेट्स जे आहेत त्या जर सफिशियंट नसतील तर त्यांच्या प्रायव्हेट असेट्स, प्रायव्हेट प्रॉपर्टीज विकून ते कर्ज त्यांना फेडावे लागतात. यानंतर पुढचं फीचर आहे रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी. आता पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन हा पण प्रश्न विचारला जातो परीक्षेला. पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कसं असतं, ऑप्शनल आहे. लक्षात घ्या, ऑप्शनल आहे. परंतु आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन्स्टेट ऑफ महाराष्ट्र
जो 1 एप्रिल 2005 पासून त्यांनी काय केलं की महाराष्ट्र स्टेटमध्ये ते कंपल्सरी आहे. परंतु जर ओव्हरऑल तुम्हाला विचारलं की ऍज पर प्रश्न विचारताना काय म्हणतात की अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज डॅश डॅश. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे. लक्षात घ्या, ते कसं आहे ऑप्शनल, तुम्हाला कंपल्सरी नाहीये, ऑप्शनल आहे ते. तुम्ही करायचं तर करू शकता, नसेल करायचं तर नाही केलं तरी चालतं. रजिस्ट्रेशन हे ऑप्शनल, लक्षात ठेवा. तुम्हाला पर्टिक्युलर महाराष्ट्राबद्दल विचारलं तर म्हणा की कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये. तुम्ही म्हणता मग महाराष्ट्र काय इंडियाच्या बाहेर आहे का? तसं नाही. प्रश्न विचारताना ते म्हणतात की ऍक्ट प्रमाणे, कारण नंतर 2005 मध्ये आले ना इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 काय सांगतो, रजिस्ट्रेशन इज ऑप्शनल. यानंतर पुढचं जे फीचर आहे ते जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. हे बघा, जॉईंट ओनरशिप म्हणजे काय, मालकी. पार्टनर्स जे असतात ते त्यांची ओनरशिप जी असते, मालकी असते, ती एकत्रित संयुक्तिक असते. म्हणजे कुणी पर्टिक्युलर एक पार्टनर हा बिझनेसचा मालक नाहीये. सगळे पार्टनर हे इक्वली इम्पॉर्टंट असतील किंवा त्यांची ओनरशिप म्हणजे तेवढीच असणार आहे, सगळ्यांची इक्वली असणार आहे. तर जॉईंट ओनरशिप जी आहे, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, याच्यामध्ये काय सांगतात की पार्टनर्स जे आहे, इच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ अ फर्म. म्हणजे संयुक्तिक मालकी असणार आहे, ज्या काय प्रॉपर्टी असणार आहे बिझनेसच्या, त्याच्यावरती सगळ्यांची सारखी मालकी असणार आहे. नो पार्टनर कॅन बी यूज द प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. म्हणजे कुणी एखादा पार्टनर त्या बिझनेसच्या प्रॉपर्टी स्वतःसाठी वापरू शकत नाही. महत्वाचं पुढे काय म्हणले बघा, ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट. हे महत्वाचं आहे. सगळे पार्टनर जे आहे त्यांना इक्वल राईट आहे इन मॅनेजिंग द फर्म. म्हणजे त्या व्यवसायावरती सगळ्यांचा समान अधिकार आहे, कारण की मालक तर सगळे ना, एक जण पर्टिक्युलर कोण नाही. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजमेंट ऑफ द फर्म. म्हणजे थोडक्यात ते मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी पण सगळ्यांची आहे. याला म्हणतो आपण जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. म्हणजे मालकी आणि मॅनेजमेंट जे काय असेल, व्यवस्थापन, ते सगळेजण मिळून करतात किंवा सगळ्यांचे असते. यानंतर पुढचं प्रिन्सिपल जे आहे, पुढचं फीचर जे आहे ते आहे प्रिन्सिपल अँड एजंट. आता प्रिन्सिपल म्हणजे काय, मालकी, मालक म्हणतो आपण त्याला ऍक्च्युली, आणि एजंट म्हणजे काय, प्रतिनिधी. म्हणजे पार्टनर्सचा जर विचार केला आपण, बाहेरचे लोक जे असतात, सपोज आता या ठिकाणी 3 पार्टनर आहे एबीसी नावाचे. बाहेरच्या लोकांचा जर आपण विचार केला, त्यांच्या दृष्टीने जर बघितलं आपण, ए बी सी हे तिघही बिझनेसचे मालक आहे, म्हणजे कोण आहे ते प्रिन्सिपल आहे. आणि जर पार्टनर्सच्या अँगलने विचार केला, एकमेकाच्या बाबत जर विचार केला, एच्या दृष्टीने जर विचार केला, तर बी हा एजंट आहे किंवा प्रतिनिधी आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलेलं, इच पार्टनर वर्क टू फोल्ड कॅपॅसिटीज. म्हणजे 2 प्रकारचे रोल तो प्ले करत असतो, प्रिन्सिपल अँड एजंट. ए पार्टनर ऍक्ट ऍज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर. म्हणजे बाहेरच्या दृष्टीने जर विचार केला तर तो प्रिन्सिपल ऍज अ प्रिन्सिपल म्हणून काम करतो, आणि विथ अदर पार्टनर्सच्या दृष्टीने जर विचार केला आपण, ही ऍक्ट ऍज अ एजंट. बाकीच्या पार्टनर दृष्टीने तो एक प्रतिनिधी म्हणून काम बघत असतो. आणि यानंतर पुढचं फीचर आहे आपलं, लास्ट फीचर जे आहे ते आहे डिझोल्युशन. आता डिझोल्युशनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. डिझोल्युशन म्हणजे काय असतं, एंड ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारीचा शेवट होणे. पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू द अग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. पार्टनर्स त्यांच्या अग्रीमेंट थ्रू त्या पार्टनरशिप फर्मचं विसर्जन करू शकतात, शेवट करू शकतात. म्हणजे त्यांना पाहिजे तेव्हा तो व्यवसाय ते बंद करू शकतात. त्याचबरोबर इफ पार्टनर वॉन्ट टू क्लोज द फर्म, ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिव्हिंग 14 days नोटीस. आता हे एक लक्षात ठेवा की जर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करायची, त्यांना बंद करायची, तर किती दिवसाची नोटीस त्यांना अगोदर द्यावी लागते, 14 दिवसाची. 14 days प्रायर नोटीस त्यांना द्यावी लागते. द फर्म कॅन बी डिझॉल्व इफ पार्टनर डायज, रिटायर ऑर बिकम इन्सॉल्वंट. एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला, किंवा एखादा पार्टनर रिटायर झाला, किंवा एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला, अशा वेळेस सुद्धा आपण पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करू शकतो. थोडक्यात काय सांगायचंय, पार्टनर्सला वाटेल तेव्हा ते व्यवसाय ते बंद करू शकतात. मुलांनो, या एवढे होते आपले फीचर्स. हे जे 9 फीचर्स बघितले आपण, एक थोडक्यात त्यांचा ओव्हरव्ह्यू बघूया एकदम फास्ट मध्ये. अग्रीमेंट बद्दल काय सांगितलं त्यांनी, अग्रीमेंट रिटर्न पण चालतं, ओरल पण चालतं. पण रिटर्न अग्रीमेंट जे असतं ते बेटर असतं, भविष्यामध्ये त्याचा एक एव्हिडन्स पुरावा म्हणून वापर होत असतो. आणि जे रिटर्न अग्रीमेंट असतं त्याला काय म्हणतो आपण, पार्टनरशिप डीड. आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. पार्टनरशिप डीड म्हणजे काय असतं, रिटर्न अग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. दुसरं फीचर होतं नंबर ऑफ पार्टनर्स, मिनिमम 2 पाहिजे, मॅक्झिमम 50 पाहिजे, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. तिसरं आहे लॉफुल बिझनेस. पार्टनरशिप बिझनेस मस्ट बी लॉफुल. कायदेशीरच व्यवसाय ते करू शकतात पार्टनरशिपच्या थ्रू. इलिगल बिझनेस ते करू शकत नाही पार्टनरशिप मधनं. त्यानंतर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. म्हणजे त्यांचं प्रॉफिट अँड लॉसेसचं शेअरिंग कसं असतं, अग्रीमेंट प्रमाणे. कसं असतं, अग्रीमेंट प्रमाणे. जर अग्रीमेंटमध्ये काही तसं ठरलं नसेल तर त्यांचं शेअरिंग कसं असतं, इक्वल असतं. 5वं फीचर होतं अनलिमिटेड लायबिलिटी. पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड असते, म्हणजे बिझनेस पुरती मर्यादित नसते. ही जर बिझनेसच्या
लायबिलिटीज बिझनेसचे कर्ज फेडण्यासाठी बिझनेसचे असेट सफिशियंट नसतील तर त्यांना प्रायव्हेट प्रॉपर्टी विकून त्या लायबिलिटीज पेड कराव्या लागतात। रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे, तर पर्टिक्युलर महाराष्ट्र स्टेटचं बोलले तर ते कंपल्सरी आहे। जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, मालकी जी असते ती संयुक्तिक असते सगळ्यांची, सगळ्यांचा इक्वल अधिकार असतो बिझनेसवरती आणि मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी पण त्या सगळ्यांची असते। त्यानंतर प्रिन्सिपल अँड एजंट, बाहेरच्या लोकांसाठी तो प्रिन्सिपल आहे, मालक आहे। पार्टनरच्या दृष्टीने विचार केला तर तो एजंट आहे, प्रतिनिधी आहे। लास्ट फीचर जे होतं ते होतं डिझोल्युशन। डिझोल्युशन म्हणजे पार्टनर्स जे आहेत वाटेल तेव्हा पार्टनरशिप फर्मचा बिझनेस ते बंद करू शकता ऍज पर अग्रीमेंट किंवा थ्रू द अग्रीमेंट, त्या ठिकाणी ते पार्टनरशिप फर्मला डिझॉल्व्ह करू शकता। त्याचबरोबर ते काय सांगतात की एखाद्या पार्टनर समजा इन्सॉल्व्हंट झाला, एखाद्याची डेथ झाली किंवा रिटायर झाला तरी ते पार्टनरशिप फर्मला क्लोज करू शकता, बंद करू शकता। तर हे होते आपले फीचर्स। यानंतर आपल्याला बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की पार्टनरशिप डीड वर क्वेश्चन दरवर्षी विचारला जातो आणि पार्टनरशिप डीड काय असते बघा, आता ते बघायचं आपल्याला। पार्टनरशिप डीड बद्दल काय म्हणले बघा, ते डॉक्युमेंट कंटेनिंग, ते काय म्हणतात, डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप अग्रीमेंट, म्हणजे थोडक्यात असं डॉक्युमेंट, असा दस्तऐवज ज्यावरती पार्टनर्सने अग्रीमेंट केलेलं आहे, करार केलेला आहे, आणि त्या डॉक्युमेंटला आपण म्हणत असतो पार्टनरशिप डीड। तुम्हाला प्रश्न विचारताना काय विचारतात ते, व्हॉट इज पार्टनरशिप डीड, तुम्हाला सांगणं काय त्या ठिकाणी महत्वाचं, रिटर्न अग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स। इम्पॉर्टंट काय, आता ओरल आणि रिटर्न दोन्ही चालते अग्रीमेंट, परंतु कोणत्या अग्रीमेंटला आपण डीड म्हणू शकतो, रिटर्न अग्रीमेंट रिटर्न असेल तरच त्याला आपण पार्टनरशिप डीड म्हणू शकतो। या पद्धतीने ही बघा, ही डीड असते पार्टनर्स मधली। आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपल्या पार्टनरशिपच्या प्रोव्हिजन्स बघणार आहोत, त्याचबरोबर म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या ज्या मेथड्स आहे, फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, त्यांना आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। ठीक आहे, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्यू।